तमाम शेतकऱ्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ही मोठी बातमी समोर येते। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून 2000 शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेबाबत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आणलेली आहे। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हप्ता वितरित करण्यात येणार आहे। आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी मंजूर होण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज डीबीटीचं बटन दाबून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता म्हणजे 2000 रुपये सोडण्यात येणार आहे। हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून या 12 जिल्ह्यांमध्ये फक्त वाटप करण्यात येणार आहे, कारण या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये 100% आज 2000 रुपयेचा सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये नक्कीच लाभ जमा होणार आहे। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 100% पैसे येणार म्हणल्यानंतर शेतकरी मित्र अतिशय आनंदातच आहेत। सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला आहे, परंतु शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळालेलाच नाही। आता सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहे। सरकारच्या माध्यमातून आताच डीबीटीचं बटन दाबून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये आताच 2000 रुपये जमा करण्याचा आदेश दिलेला आहे। बँकांना सुद्धा आदेश दिलेले आहे। सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये आता लवकरच पैसे जमा होणार आहेत। हा हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहे असे नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा आदेश दिलेले आहे। त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये डीबीटीचं बटन दाबून सर्व शेतकरी मित्रांना आता लवकरच 2000 रुपये देऊ अशी घोषणा केलेली आहे। शेतकरी मित्रांनो आज सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये तर 100% पैसे नक्की जमा होणार आहेत, कारण आत्ताच डीबीटीचं बटन दाबून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकरी मित्रांना पैसे देणार अशी घोषणा केलेली आहे आणि आत्ताच बँकांना सुद्धा आदेश दिलेला आहे। ही नक्की बातमी आहे। सर्व शेतकऱ्यांना आता 2000 नक्की मिळणार आहेत आणि सर्व शेतकरी मित्रांना आता 2000 रुपये आलेला मेसेज सुद्धा येऊ लागणार आहे। सर्व शेतकऱ्यांना आज नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये 100% जमा होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये व बँकांना आदेश देऊन सर्व शेतकरी मित्रांना लवकरात लवकर पैसे लवकरच जमा करतील अशा घोषणा सुद्धा केलेल्या आहेत। आतापर्यंत शेतकरी मित्रांनी वाट पाहतच होती, परंतु शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला वाट पाहायला लागणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून आत्ताच सांगण्यात आलेलं आहे सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून वितरित करण्याचा हप्ता आलेला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून चालणारी ही नमो शेतकरी योजना आहे। ही योजना मोठ्या प्रमाणात चर्चेतच आलेली आहे, कारण शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज 100% वितरित करणार आहेत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा हा शब्द नक्की पक्का असतो आणि तो शेतकरी मित्रांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकदाचा येईल असे वाट बघत आहेत, कारण शेतकरी मित्र आशेने बसलेले आहे। थोडा वेळ झालेला आहे हप्ता वितरित करण्यासाठी। शेतकरी मित्रांनो आता तुमच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहेत आणि यामध्ये कोणकोणत्या शेतकरी मित्रांना अनेक शेतकरी मित्रांना अपात्र करण्याचे ठरवलेले आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आताच नमो शेतकरी योजनेच्या फॉर्मची पडताळणी सुरू असल्यामुळे थोडासा हप्ता उशीरनं आलेला आहे आणि सर्व शेतकरी मित्रांना 100% हप्ता हा मिळणार आहे। कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलेला आहे, कोणती 2 ते 3 कामे करावी लागणार आहेत नक्कीच पाहूया, कारण शेतकरी मित्रांनो या 12 जिल्ह्यांमध्ये आज हप्ता हा वितरित झालाच पाहिजे अशी घोषणा केलेली आहे आणि आता नक्कीच या शेतकरी मित्रांना 100% पैसे जमा होणार आहेत, कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की आता लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता लवकरच जमा होणार आहे। अत्यंत महत्त्वाची योजना असल्यामुळे सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहेत। आता शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची योजना ठरणार आहे, कारण शेतकरी मित्रांना आता गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाने पैसे मिळणार आहेत आणि सरकारच्या माध्यमातून गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी
खात्यावरती हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहेत. कारण शेतकरी मित्रांचा आता शेतीसाठी मेहनत करण्यासाठी पैशांची तडाजोड करावी लागणार होती, परंतु शेतकरी मित्रांनो आता 100% फॉर्मची पडताळणी चालू असल्यामुळे तुम्हाला लवकरच पैसे जमा होणार होते, परंतु आता फॉर्मची पडताळणी चालू असल्यामुळे आता पैसे सर्व शेतकऱ्यांना नक्की मिळणार आहेत. या 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. सरकारच्या माध्यमातून उशिराने हप्ता सर्व शेतकरी मित्रांना मिळालेला आहे, कारण राज्यातल्या अनेक शेतकरी मित्रांना अपात्र सुद्धा करण्याचे ठरवलेले आहे. अनेक शेतकरी लाभार्थ्यांना आता सरकारच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना अपात्र करण्यात येणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करायला लागणार आहेत, कोणकोणत्या शेतकरी मित्रांना 2 ते 3 कामे करावी लागणार आहेत आणि कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये 100% पैसे जमा होणार आहेत, नक्कीच पाहूया. शेतकरी मित्रांनो, PM किसानचा हप्ता तुम्हाला मिळालेचा आहे. आता 100% तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊन बघा. व्हिडिओ आता संपण्यातच आलेला आहे. थोडासा व्हिडिओ राहिलेला आहे. सर्व शेतकरी मित्रांना अतिशय महत्त्वाची कामे व जिल्हे सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊन बघा. अनेक शेतकरी मित्रांना नमो शेतकरी योजना बंद पडली की काय असे मनामध्ये प्रश्न येऊ लागले होते, परंतु शेतकरी मित्रांनो फॉर्मची पडताळणी चालू असल्यामुळे तुम्हाला थोडासा उशिरा नमोचा हप्ता मिळालेला आहे असं घोषित केलं जात आहे. कारण या 12 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी आत्ताच DBTचं बटन दाबून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आत्ताच बँकांना आदेश देऊन सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहेत. अनेक शेतकऱ्यांना अपात्र करण्याचे ठरवलेले आहेत. कोणते शेतकरी मित्र आहेत, नक्कीच पाहूया. शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊन बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करणार आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न, ज्या शेतकऱ्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही. आणि ज्यांच्या घरामध्ये 4 व्हीलर म्हणजे ज्या घरामध्ये 4 व्हीलर टेम्पो असेल, 4 चाकी असेल, अशा अनेक 4 व्हीलर असतील, अशा शेतकरी मित्रांना हा हप्ता मिळणार नाही असे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेले आहे. ज्या घरामध्ये पेन्शनधारक असतील अशा शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही. सरकारच्या माध्यमातून आताच नियम अटी लागू करण्यात आलेले आहे. आता नमो शेतकरी योजनेच्या फॉर्मची पडताळणी चालू झाल्यामुळे आता सर्व शेतकरी मित्रांना आता लवकरच अपात्र करणार आहेत. कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यात येणार आहेत, नक्कीच पाहिलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे हे जर असतील तर तुम्हाला नक्कीच अपात्र करणार आहेत. सरकारच्या माध्यमातून आताच पैसे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यास सुरू केलेला आहे. हा गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना ठरलेली आहे आणि आता नक्कीच पैसे शेतकऱ्यांना जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांना आता शेतामध्ये मोठ्या प्रमाणात मेहनत करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. राज्यातल्या अनेक शेतकरी मित्रांना ही योजना अतिशय महत्त्वाची योजना आहे. ही गरजू आणि गरीब शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना लाभ मिळत आहेत. उपयोग जास्त प्रमाणात होतो आणि तुम्हाला कोणते 12 जिल्हे आहेत, नक्कीच पाहूया. 2 ते 3 कामे नक्कीच पाहूया. नंतर ना आपण पाहणारच आहोत. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID कार्ड नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढून घेणं गरजेचं आहे. कारण फार्मर ID कार्ड 100% सर्व शेतकऱ्यांना नक्कीच लागणार आहे. कारण शेतकरी मित्रांनो, हे महत्त्वाचं कागदपत्र आहे. तुम्हाला आता लवकरात लवकर ज्या शेतकरी मित्रांनी काढलेलं नाही त्यांनी लवकरच काढून घेणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, दुसरं काम आहे बघा, आपल्या आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव सेम असणं गरजेचं आहे. अनेक शेतकऱ्यांचं नावे वेगळी असल्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून फॉर्मची पडताळणी झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यात येणार आहे. कारण शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची कामं आहेत हे. आणि तिसरं काम आहे, सर्व शेतकऱ्यांनी रेशन कार्डची KYC करून घेणं गरजेचं आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेशन कार्डची KYC मध्ये मोठे बंद पडण्यात आलेले आहेत. कारण शेतकरी मित्रांनो, आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. या सरकारच्या माध्यमातून हे शेतकऱ्यांना पैसे येणारच आहेत, परंतु शेतकरी मित्रांना आज ऑनलाईनच्या सहाय्याने लवकरात लवकर तुम्ही करून घेणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांचं जास्त जमीन, जास्त उत्पन्न, अनेक सरकारी पेन्शनधारक आहेत हे ऑनलाईनच्या सहाय्याने कळलं जातं. सर्व शेतकऱ्यांना 100% आता पैसे मिळणारच आहेत. आता आपण पाहणार आहोत आता 12 जिल्ह्यांची यादी. शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊन बघा. पहिला जिल्हा आहे लातूर आहे, अकोला आहे, नंदुरबार आहे, परभणी आहे, ठाणे आहे, बीड, बुलढाणा, नांदेड, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी
हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहे. बँकांना आदेश दिलेले आहेत. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज नक्की 100% नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज नक्कीच जमा होणार आहे. आता लवकरात लवकर सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सांगितलेलं आहे. लवकरच तुम्हाला मेसेज येणार आहे आणि शेतकऱ्यांना 2 ते 3 कामे करून लवकरात लवकर हप्ता मिळवायचा आहे. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा सर्व शेतकरी मित्रांनी नक्कीच लाभ घ्यायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.